वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। लग्नाला 2च मिनिटं शिल्लक राहिलेले आहे तरी पाहुणे मंडळी मित्रमंडळी आणि गावकऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर लग्न मंडपात यायची कृपा करावी. लय तल्ली म्हणून हलकी वाजवालाय. लगीन काय तुझ्या बाच आहे काय? नमस्कार पाटील. या बिचारा अचाला का मारलं सा? चला पाटील चला.
लक्ष्मी ये पाटलांचा आशीर्वाद घे. अरे पाया कशाला पडतोस? हे असं जवळी. अरे नाम्या ते बक्षीस कुठे देऊन टाकी त्याला. होय होय देतो पाटील. हा आता कसं झालं बरं? हे फुलपाखरू कुठे गावलं रे तुला? जरा एक दिवस बांगल्यावर घेऊन ये की. काय पाटील काय बोलला काय? तसं नाही शिरप्या, तुझ्या बायकोला पाटील साहेबांनी बंगल्यावर बोलवले. होय होय नामदेवराव, मी येणार होतोच वाड्यावर. आता पाटलांचा आशीर्वाद घेऊन उद्या यायच म्हणतोय. बरं शिरपा येतो आम्ही. बंगल्यावर यायला विसरू नकोस. ठीक आहे पाटील, येतो उद्या वाड. हे बघ माझं मोडकं तोडकं घर. घर कसलं का असना, तुमच्यासारखी प्रेमळ माणसं मिळाली की बस. आणखी काय पाहिजे मला? माझा लाड पुरवाय तुम्ही हवीसाठी. आता सुख आणि दुःख तुमच्याच बरोबर. बरं ठीक आहे, चल थोडं जेवण घेऊ आता. शिरप्याचं लग्न एक नंबर झालंय. लक्ष्मीची कोणाची बायको आणले, तू पण आहेस पारे. नाम्या तोंड सांभाळून बोल. जा निशाने जा. म्हणशील वैताग आला पारे. चहा ठेव. आलाय मला तू वैताग. अगं पारो एवढं कशाला मनावर घेत्यास? शेवटी तुझा नवराच आहे मी. मग मी पण तुमची बायकोच आहे नवा. जरा सवनी बोलायचं. माझी गुणाची बायको. ते राहून दे, 2 कप चहा ठेव. बरं टाकते. नाम्या तो रानाचा तुकडा लय मनात भरलाय बघ माझ्या. मालक हा रान तर त्या शिरप्याच आहे ना. शिरप्याचाच आहे रे, पण या जाग्यावर कवा एकदा माझा पेट्रोल पंप होईल असं मनात झालंय बघ आता. मालक ती शिरप्यानं तुमच्याकडे लग्नासाठी कर्ज पैसे घेतले ना. घेतलंय रे. 4 नोटा मारा तोंडावर आणि घेते काढता वाटतं. तसंच करायला पाहिजे आता. काय पाटील काय चाललंय? डोळा दिसतोय रानाकडे म्हणायचं. अहो रानाकडे डोळा नाही, आता तो रानटी डुकरी या रानात गेल्या, जरा बघत थांबलो तो. रानटी डुकरं वाय अहो ती काय करतात? तुमच्यासारखी 2 रानटी डुकरं असल्यावर काय या डुकरांनी काय घ्यायचं आहे? आणि पाटील हे लक्षात ठेवा, यंदा सरपंचीच्या निवडणुकीला तुमच्या विरोधात मी उभा राहणार आहे. ही ध्यानात असली म्हणजे झालं. आईला या आबाच्या याचा वाजवला डबा आम्हाला डुकर म्हणाला गिरी हो. होय की ते बी पाटील तुमच्या विरोधात.
आणि म्हणतोय निवडणुकीला राहतो जमिनीवर उभा राहा म्हणाव मांगल्याला. चल रे. अव झाली का नाही तुमची आवरावर? हो झाली. ही धार काय लागतं लागणार. कनी आपल्या होणाऱ्या बाळाला आपण लय शाळा शिकवायची बघा. बरोबर बोललीस बा लक्ष्मी. मी असा एकटा भातर आणि तो असं लिवाय वाचायपर्यंत शिकलेली. आपल्या होणाऱ्या बाळाला आपण खूप मोठं करू, त्याला खूप शिकवू. पाटील साहेबांचा पाटील साहेबांचा एक मत पाटलांना. त्याला बहुतेक निवडणुका लागल्या लक्ष्मी. प्रचाराचा नुसता धुळा सुरू आहे. येऊन येऊन येणार कोण? आपण मत कुणाला द्यायचो? आपलं मत आपण इनामदार साहेबांनाच द्यायचं. पण पाटील त्याचं बघू नंतर. सगळं गाव त्याच्या नावानं बोंब मारा लागले. त्याच्या पापाचा घडा आता भरत आलाय. त्याला त्याचं बघू नंतर. त्याला मतदान बित्तान काय द्याय नाही यायला. आबासाहेबांची जरा सभा आहे, जाऊन येतो. लवकर या, आम्ही घरात एकटीच आहे. मतदान मलाच व्हायला पाहिजे. हा? पाटील साहेबांचा पाटील साहेबांचा आहेस का घरात? कोण आहे ते? पाटील तुम्ही व्हाय. नमस्कार. नमस्कार. शिरपा कुठे गेलाय? गावात गेले. गावात गेलाय होय. मग काय बरंच झालं की. ए थांबा रे तुम्ही, मी जरा मतदानचं बोलतो. या वेळेला मतदान या पाटलालाच व्हायला पाहिजे. सांगू ठेव शिरप्याला, नाहीतर घाट माझ्याशीच आहे. आणि तुझं मी मतदान या पाटलाला व्हायला पाहिजे. वय वय पाटील. नमस्कार. पाटील साहेबांचा पाटील साहेबांचा येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? पाटील साहेबांचा पाटील साहेबांचा बघा बघा येऊ पाटील. देणेकरी तुमचा आणि सभेचा इनामदारच्या. हरामखोरा शिरप्या, खातो शेकाचं आणि गातो शेकाचं होय. जरा गावात काम होतं, तिकडे गेलो. या वेळेला मतदान तुझं आणि तुझ्या बायकोचं मतदान या पाटलाला व्हायला पाहिजे. नाही तर चंबडी सोडलीच म्हणून समज. कळालं काय पाटील काय म्हणतात ते? आणि या पिशव्या घरात पेटवायच्या आणि नीट चौकात सभेला यायचं. पाटील साहेबांचा येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? पाटील साहेबांचा पाटील साहेबांचा. ए लक्ष्मी, जरा पाणी घेऊन ये प्यायला. हे घ्या पाणी. पिशव्या तरी द्या इकडं. हे घे. ते ना तू पाटील आलता का इकडं? आलता की मत मागायला. धमकी देऊन गेलाय. मत मलाच मिळालं पाहिजे, नाहीतर तुमचं काय खरं नाही. या पाटलाच्या मला पण वाटत घाट पडलेला. मला पण तसंच म्हणून गेलाय. आमदा यावेळी त्याला मतदान करायचं नाही. यावेळी आमदा मतदान इनामदार साहेबांनाच द्यायचं. बघू द्यायचं नंतर. नामदार साहेबांचा नामदार साहेबांचा नामदार साहेबांचा इनामदार 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 साहेबांचा. अरे शिरपा, हायच काय घरात? काय चाललंय? हॅलो हॅलो आबासाहेब, आलोच. या आबासाहेब या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आमच्या गरीबाचं काय चालणार? आता तुमची गावात सभा ऐकलो आणि थेटच घरात आलो. एवढ्यात ते वाटेत पाटील गाठ पडला. मलाच मत दे, नाही तर तुझी काही खैर नाही असं म्हणाला. बघ शिरपा,
कुणालाही घाबरायचं कारण नाही. लक्ष्मीचं आणि तुझं मत मलाच मिळालं पाहिजे. बरं ठीक आहे, येत. साहेबांचा विजय असो. इनामदार साहेबांचा त्यावेळेस मतदान मला व्हायला पाहिजे आणि तुझं नवं तुझ्या बायको सुद्धा मतदान मला व्हायला पाहिजे. कळलं काय? कळलं काय पाटील साहेबांचा पाटील साहेबांचा नमस्कार माद्या. यावेळेला मतदान मला व्हायला पाहिजे. होणार की नाही? यावेळेला मतदान व्हायला पाहिजे. जवाहर योजनेत हिरीचं काम केलंय तुझं. कळलं काय? पाटील साहेबांचा येऊन येणार कोण फुलेवाडीच्या विकासासाठी मला प्रचंड अशा बहुमताने निवडून द्या. कसला विकास? मिळाल्यापासून सगळं विकासच झाले. हो, गरिबांचा जमिनी लुबाडल्या, कित्येक जणांच्या खून केल्या आणि मला निवडून द्या. संधी द्या. जय हिंद, जय भारत. पाटील साहेबांचा पाटील साहेबांचा येऊन येणार कोण काय पारू जोडीन आलायसा बाजारला आज? काय नाही मावशी, गणपतीचा सण तोंडावर आलाय, बाजार बी जास्त आहे, आले पारूला घेऊन. बाजार काय आहे ते? ठीक आहे. आणि पिशवी आणली नाही? अयो मावशी, बारीक बाजार प्लास्टिक पिशवीत द्या आणि मोठा बाजार आहेत की नामदेव आमचे, घेतील डोक्यावर. होय होय मावशी. अगं पारू, प्लॅस्टिक बंद होऊन तर जमाना झाला. कुठं आहेस तू? मावशी हिला काय माहित असणार, हिला फक्त ते चूल माहित आहे, बाकी काय सुद्धा माहित नाही बघा. नाम्या, तोंड सांभाळून बोल. अरे खरं काय ते सांगतोय. दोघांचं भांडण आता थांबवा. माझं पिशवी देतो, बाजार न्या आणि मला परत करा पिशवी. मावशी परत करतो तुमची पिशवी. हा, हे घ्या पिशवी. नाम्या, पिशवी डोक्यावर घ्यायची. अरे पाटलाचा डावा आता आहे. माझा बाप पण सरपंच आहे. इनामदार साहेबांचा कोण
हा यंदा निवडणुकीला आम्ही उभा आहे ते ध्यानात असू दे. आपल्या भावकीला गावाच्या लोकांना सगळ्यांना सांगा इनामदार साहेबांना मतदान झालं पाहिजे. बरं राम राम येतो आम्ही. इनामदार साहेबांचा इनामदार साहेबांचा आपल्या फळेवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मी सरपंच पदासाठी आबा इनामदार उमेदवार म्हणून उभा आहे. तरी आपल्या गावचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी विचार अहोरात्र करत आहे. गावचा विकास हा सर्वांचा विकास. आमचे विरोधक पाटील साहेब महिलांच्यावर अत्याचार, गावच्या लोकांच्या रानामध्ये भ्रष्टाचार, गटारीमध्ये भ्रष्टाचार, संडासामध्ये भ्रष्टाचार, रस्त्यामध्ये भ्रष्टाचार अशा प्रकारच्या भानगडी करीत आहेत. गावचा विकास त्यांनी केलेला नाही. तर इथून पुढे चांगल्या पद्धतीनं स्वच्छ व पारदर्शक विकास व्हावा. आपल्या जनतेच्या प्रत्येक माणसाची अडचण दूर व्हावी आणि सर्वांचं जीवन सुखी व्हावं याच्यासाठी मला आपण आपलं बहुमोल मत देऊन प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढं बोलून मी रजा घेतो. जय हिंद. साहेबांचा इनामदार साहेबांचा कोण म्हणते येत नाही कोण म्हणते येत नाही इनामदार साहेबांचा. और काय निवडणूक आली पाटलं जोर जादा आहे. पटनाचा आहे होय और तुमचं कोणाकडे जोर आहे? आमचा इनामदार. और काय कोणाचा जोर येणार? इनामदारचा येणार. आमचा जोर येणार आहे बघा. पिंटू 6 महिने झाले ते गावात या खुळे फिरायला लागले. तुला काय मी पण परवा विचारायचा प्रयत्न केला त्याला. नुसतं शाळा आणि बाबजी मध्ये तुम्हाला काय माहिती आहे का? आम्हाला काहीच माहित नाही. काय बोलत नाही काय नाही. काय फिरायला तुम्हाला नुसतं शाळा आणि बाबजीच म्हणते की 6 महिने झाले. 6 महिने झाले कोणावर बोलत सुद्धा नाही. ते खाते काय 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 करते काय माहिती. काय कल्पना नाही म्हटल्यानुसार काय करायचं. हा बोल की रे. बोल लवकर बोल. काय सांगतोस? माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, या झालेल्या निवडणुकीमध्ये मला प्रचंड मतांनी निवडून दिला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं हार्दिक आभार मानतो. आणि खुळेवाडीच्या गावच्या विकासासाठी मी इथनं पुढं खंडीबद्ध राहणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्याकडे अशाच पद्धतीनं सहकार्याची अपेक्षा करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय भारत. चांगलं झालं. बर अहो त्याला बायको लक्ष्मीच्या गुणाची मिळाली. भागी ओढलं म्हणा. हो खरोखर ती लक्ष्मीच्या पावलाची लक्ष्मीच आहे. तर मस्त झालं पोराचं. अगदी विचार करण्याचं काही कामच नाही बघा. पोरग्याचं भागी ओढलं म्हणा. हो 100%. रानाकडे वाटतं आबा जरा रानात जाऊन येऊया म्हणतोय. लग्नाच्या घाईत जरा कामं राहिल्यात किरकोळ. उन्हाच्या अगोदर जरा जाऊन येऊया म्हणतोय. बर जाऊन ये. वगैरे बघतोय मोठं कावळं टाकूया.
रम्या आणि इकडे कागद अंगठात येत नाही काय आता जमिनीवर पेट्रोल पंप झालाच म्हणून समज. चल आणि एक काम करा आम शिरप्याला घरीच उचलून टाका म्हणजे लोक म्हणतील शिरप्यानं आत्महत्या केल्या कसं असं टाकून द्या त्याला. का खरं याला हिरे एकदा सपूत येऊ. धनी ओ धनी जेवा या डबा आणलाय जेवणाचा. कुठे गेल्यात कोणास ठाऊक. चप्पल बी इथं पडलंय टॉवेल बी इथं पडलाय कुर्तं बी इथं पडलंय. निदान पाणी तर भरून आणतो. धनी ओ धनी धनी ओ धनी 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 धावा धावा वाचवा वाचवा माझा धनी विहिरीत पडलाय वाचवा. धनी ओ मामा माझा धनी विहिरीत पडलाय वाचवा. धनी बाजू सर चल रे लवकर या. मला सोडून कुठं निघून गेला साओ. मला एकटीला सोडून कुठं निघून गेला साओ. लक्ष्मी ती सोडू नको. माझ्या नवऱ्यानं आत्महत्या केली नाही. माझ्या नवऱ्याचा घात झालाय घात. अहो असं का धडकी भरल्यागत करायलायसा. काय झाले तुम्हासनी. काय सांग तुला असा शिरप्या मेलाय तशी मनात भीती वाटलं. शिरपा भाऊजींनी तुमचं घाबरण्याचा संबंध काय. शिरपानं आत्महत्या केली नाही. त्या पाटलानं आमच्या समोर त्याचा गाव दाबून मारलाय. काय करावं रे देवा. मी कितीदा सांगितलं होतं तुम्हाला त्या पाटलांचा नाद सोडा. आता बसा बोंबलत. शांत बस कोणाला बोलू नकोस. आणि त्या पाटला बरोबर आम्ही पण फसवलं जाईल.
काय करणार बया, मला तर गप्पच बसावं लागणार. धनी, माझ्या धन्यानं चांगलं होतं, मला एकटीला सोडून गेली. लक्ष्मी सोडू नकोस अशी. माझं धनी मला एकटीला सोडून गेली. माझ्या धन्यानं आत्महत्या केली नाही. त्याचा घात झालाय, घात. जीवनपणे मारतोस का काय? पाटील जीवन लागलंय. मला वाटतं ते शेतकऱ्याच्या प्लॅन तुम्ही मेला जायचं. काय नाम्या, हा काय तर उगाच करतोस आपलं. रक्त आले की रक्त मुडदा बसवला त्या पोरांचा. अगे लक्ष्मी, आम्ही हाय की या गोळ्याची सेवा करण्यापरास माझी सेवा कर. काय तर त्याचा तुझा फायदा होईल. पाटील तोंड सांभाळून बोला. होय माझा देव. भाऊ आहे. अगं आम्ही इथं असताना या खुल्या भावाचा कशाला नाद करायलास तू? जर जाळ टाकायला लागते. अरे नाम्या, अरे नाम्या लेखाच्या, हायस का रे घरात? अरे नाम्या, नाम्या लेखा, अरे हायस का घरात? पाटील बी आले. पारू कामाला जायचं नाही. या पाटलापासून कसं माझी सुटका कर. होय होय नामदेवराव, असं करा, तुम्ही मला मारल्यागत करा आणि मग मी रडल्यागत करते. चालते चालते. पाटील पद्धतशीर करते. हा, मग त्यांना पण वाटतंय आपण भांडलेच की काय. चालते. मायला तुझ्या मेली. मारू नका. अहो, मारू नका तुम्ही. मायला तुझ्या गाणाला मारला. आम्या बायकोला लय मारले वाटतं. आता काय थांबण्याचा अर्थ नाही तर आपण गेलंच पाहिजे. मायला तुझ्या आईला काय तर गडबड आहे. ते नाम्या मुलकाचं बायकोला भेत्र आणि कसं काय मारले बायकोला, काहीतरी भानगड आहे. जरा बघितलं पाहिजे. पारू काय पण म्हणा, जरा कसं मारल्यावर केले. होय होय धनी, मी कसं रडल्यावानी केलं. होय होय नाम्या चोतमारीच्या, मी पण कसं गेल्यावानी केलो. अक्का, ओ अक्का, भाकरी वाढा की.
बाई जा पुढल्या घरात. वाडा की 2 दिवसापासून उपाशी आहे. अजून चूल पेटवायचे अजून काही केलं नाही. मामा हो मामा भाकरी वाडा की घरात कोण नाही बाई, जा पुढं. 2 दिवसापासून घरात उपाशी कोण आहे. नाही, भाकरी वाडा की. घरात कोण नाही, जा बाई पुढं. मावशी हो मावशी एक भाकरी द्या की 2 दिवसापासून उपाशी आहे. द्या की एक भाकरी द्या की भाकरी. ए बाई तुला कुठलं द्यायचं रोज रोज मागायला आम्हालाच खायला नाही जाईत ना चल. भाऊजी चल चल भाऊजी भाऊजी चल भाऊजी चल चल भाऊजी भाऊजी चल चल भाऊजी चल दादा तू पण खा. भाऊजी चल भाऊजी चल चल भाऊजी चल चल भाऊजी ए भाऊजी चल चल भाऊजी चल पाटला टेन्शन आलंय टेन्शन. पाटील काय झालं? अरे बघितला नाहीस का लक्ष्मीनं काय म्हणले मला? काय हो माझा अपमान केला तिचं घर तुमच्या नावावर आहे ना वा? होय नावावरच आहे. शिरप्या मेला तेव्हा तिचं कागद करून घेतला मी. मग काढाय घरात नाकलून. असं म्हणतोस तर उद्याच तिचा काहीतरी बंदोबस्त करूया. चल पांडू. अरे नाम्या आहेस काय? आज कसल्या परिस्थितीत त्या लक्ष्मीचा काटा काढला पाहिजे. काटा तू मागावर राहा. चालतंय की. तिला घरात बाहेर काढू. काढूया की. तिच्या आबरू लुटू. चालतंय. वेळ प्रसंगी तिला सुद्धा ठार मारू. मारू. आज माझ्या डोक्यातली आग शांत झाली पाहिजे. तुम्ही म्हणताय तसं करूया पाटील. हा ध्यानात ठेव मग. चालतंय. हे लक्ष्मी हे लक्ष्मी आहेस का घरात? आत्ताच्या आत्ता घर खाली करायचं. आणि हे बघ कागद रानासाठी घराचा. याच्यावर शिरप्याचा अंगठा आहे. हे आता राणी घर माझं झालेलं आहे. होय होय. पाटील काय म्हणाल्यात? घर सोडायचं. नाही पाटील ही कागदपत्र खोटी आहेत. माझ्या नवऱ्याला मारून त्याचा अंगठा घेतलाय. माझ्या नवऱ्याचा खून केलाय तुम्ही. देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अगं देवानच बुद्धी दिली मला ती. काय करणार आहे देव तुझा देव? ते नाम्या बघत काय उभारलायस? हे सामान बाहेर येतं. कसं घर खाली करत नाही बघतो. पाटील असं करू नका हो पाटील. मला घरात बाहेर काढणार मी तुमच्या मुलीसारखी आहे. कागद बोलतो कागद. पाया पडून काय सुद्धा उपयोग होणार नाही. माझं तोंड सांभाळा म्हणतेस काय? या पाटलाचा इंगा अजून माहित नाही तुला. बाल्या बाल्यांना पाणी पाजले मी. ए बघा काय बाळ सांभाळ टाका बाहेर तिचा. अगो इकडे टाका बाहेर. पाटील मला माफ करा. मला चुकलं पाटील. असं करू नका. असं करू नका. मला चुकलं पाटील. मला माफ करा पाटील. सांगा की त्यांना बाहेर पाटील मला चुकलं. मला माफ करा. सांगा की त्यांना पाटील चुकलं चुकलं मला माफ करा. पाटील चुकलं माझं माफ करा. सांगा की त्यांना पाटील मला माफ करा. माफ करतोय मला सगळं बाहेर काढलं. सगळं सामान बाहेर काढलंय. हा चांगलं केलं. एक नंबर काम केला होता तुम्ही. पाटील असं करू नका हो पाटील. पाटील तुझा खेळ थांबव आता. तुझा खेळ संपलेला आहे. कोण
कोण आहेस तू खुळ्या तू? तुझा पापाचा घडा पडलेला आहे पाटील आता. अरे मला वाटलं काय शेड आहेस का तू पोलीस वाला आहेस? तू आहेस होय? होय, मी सॅड इन्स्पेक्टर आहे महेश सावंत. शोध लावण्यासाठी कित्येक महिने मी या खोळेवाडीत खोळ्यात सोंग घेऊन राहत आहे. तुझा पापाचा घडा पडला पाटील आता. चल तुला खडी फोडायलाच पाठवतो. नको साहेब असं काय करू. घ्या रे लाज, चला. पाटील तुझ्या सर्व गुन्ह्याचे पुरावे आहेत माझ्याजवळ. घ्या रे लाज. हो सोडा 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 मला सोडा सोडा साहेब साहेब सोडा साहेब साहेब सोडा मला साहेब सोडा. साहेब हे खोटं आहे सगळं. मी काय केलं नाही साहेब. सोडा सोडा मला सोडा सोडा. हा तुझा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देणार आहे. तुझं घर आणि जमीन तुला परत मिळवून देईन मी. काळजी करू नकोस तू. होय दादा, माझ्या भावासारखं धावून आलास बघ तू. खरोखरच माझा भाऊ आहेस तू. येतो ताई मी आता.